अच्छे कमेंटर यहाँ पर, मराठी कमेंटर सुपेश भैया को मैं सलाम करता हूं। एक बड़ा टूर्नामेंट होता हुआ मैं तारीफ करूंगा टूर्नामेंट रखने वालों के आयोजक कमेटी की। एक बेहतरीन टूर्नामेंट खच स्टेडियम भरता हुआ, जिधर नजर डाले उधर दर्शक ही दर्शक दिखाई दे रहे हैं। और गेंदबाजी के लिए आए हैं कौन कौन? केडी जो बेहतरीन गेंदबाजी करता है, उनके सामने उतना अच्छा बल्लेबाज है, लंबे लंबे छक्के लगाता, चौके लगाता, एक लेता, दो लेता, तीन रन लेता, वही है सचिन। जहां भी जाता अपनी पहचान छोड़ जाता सचिन, एक बेहतरीन बल्लेबाज है सचिन। दोनों अंपायर, एक अनुभवी अंपायर, बेहतरीन टूर्नामेंट। और हमारे साथी कमेंटर है मराठी में करते हैं। तर नक्कीच पहिला बॉल घेऊन येतोय केडी या ठिकाणी पाहायला भेटेल। पहिला बॉल अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामधून खेळाडू या ठिकाणी धावत येईल। क्या बात है सर, आंखों में इशारा हो गया, ये रन तुम्हारा हो गया, क्या बात है। एक बेहतरीन खाता खोला एक रनों से, बेहतरीन बल्लेबाज हमारा सचिन। तर नक्कीच सर या ठिकाणी पाहिलं तर अल्टीपल्टी शॉट खेळताना स्विच हिट करताना एक धावा धावफलकावरती पाहायला मिळते। सुरुवात केली आहे सचिनच्या बॅट मधून, महत्वपूर्ण धावा येताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी एक धाव अतिरिक्त पाहायला मिळते। ओ भैया गेंद को करने बल्लेबाज को खेलने के लिए चकमा देते निकल के कीपर के दस्ताना में। अच्छी गेंदबाजी कहना पड़ेगा सर इस गेंदबाज की। ये सर अच्छा गेंदबाज है, यहाँ पे अच्छी गेंदबाजी करते हुए केडी यहाँ पे नजर आते हुए। चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये ह्या खेळाडूने आपली ओळख सोडली आहे, निर्माण केली आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण महानगरपालिकेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। ओहो हो, हल्का सा बल्ले से खेल दिया, एक रन तेजी से दूसरे रन के लिए दौड़ पड़ा, आंखों में इशारा हो गया, ये रन तुम्हारा हो गया। इसी दो से स्कोर जहां पहुंचा 1 2 3, 3 रन बन चुके हैं। क्या बात है, क्या बात है सर। 2 रन यहाँ पे मिल चुके हैं। बल्ले से खेला हुआ अप्रतिम स्ट्रोक डाउन द लेग साइड, कारपेट के मदद से यहाँ पे आता हुआ एक रन। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे मंगेश के बैट से आता हुआ एक दर्जेदार स्ट्रोक। आणखीन एक शॉट मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू वेगाने धावतो, तो बॉल वरती एक धाव कंप्लीट केली जाते। माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडलेत फैजल खान यांच्याकडनं पण हिंदी कॉमेंट्री। शुक्रिया सर, शुक्रिया सर। ये 2 रन बन चुके हैं, इसी 2 से स्कोर जा पहुंचा सर, स्कोरबोर्ड पर टोटल जाता हुआ 5 रनों पे जा पहुंचा। 5 रनों पर ये मंगेश क्या कहता है सुनो दर्शकों, ये मंगेश कहता है इक्को दुक्का नहीं नहीं, चौका छक्का लगाऊंगा, आया जीतने, जीत कर जाऊंगा। क्या बात है मंगेश। चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला मंगेश। या ठिकाणी फैजल खान देखील हिंदीमध्ये कॉमेंट्री करताना थोडंसं यामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत। प्रत्येक खेळाडूला कसं कॉन्फिडन्स द्यायचा हे फैजल खान यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतं हिंदी कॉमेंट्रीच्या माध्यमातून। थैंक यू सर। लेग बाइस का इशारा किया और इसी एक से स्कोर जा पहुंचा सर 6 रनों पर। ये एक बेहतरीन बल्लेबाज है। और मैं आयोजक कमेटी के लिए दर्शकों आपको बताऊं, यह आयोजक कमेटी ने बहुत अच्छा टूर्नामेंट रखा है। न लगता है पैसा, न लगता है खर्चा, बजाय इस आयोजक कमेटी के लिए तालियां, बड़ा अच्छा लगता है। क्या बात है। शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 1 मधील केडी यांच्या बॉल मधून या बॉलला दिले फेकून बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील आणि पाहतच बसतील। बॉल गेला हवेत, आल्या 6 धावा। दिया धक्का, खाया छक्का। क्या बात है, यही बल्लेबाज है जो टेनिस बॉल को नींबू दिखाता ए दादा हे शॉट कुठून शिकून आला रे। मैं चलता हूँ सर, सलाम है आपको, ये बहुत अच्छा टूर्नामेंट यहाँ पर। धन्यवाद सर। जरा फैजल खान यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा। कॉंग्रॅच्युलेशन सर, धन्यवाद। आपण थोडे का होईना आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडलात आणि या ठिकाणी अप्रतिम दर्जेदार आपण समालोचन केलं। या ठिकाणी एक नवीन काहीतरी आपल्याला शिकायला भेटलं। हिंदी कॉमेंटेटर फैजल खान या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आपलं एन नॉर्थ मोटर लोडर विभाग सर्व अधिकारी यांच्या वतीनं फैजल खान सर आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो। धन्यवाद सर। जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने। ओव्हर क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 1 डझन म्हणजे 12 टीम स्वामी 11 या संघाची। गोलंदाज मी सांगतो कोण गोलंदाज आहेत। गोलंदाजी
सलीम येस ओव्हर क्रमांक 2 साठी सलीम गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळतो. वेगवान गोलंदाज, कमी रफ्तार, कमी धावतो परंतु वेग जोराने आहे गोलंदाजी मधून, तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी सलीम पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा केडीच्या गोलंदाजी मधून पाहायला मिळत आहेत. सचिनच्या बॅट मधून आलेल्या शेवटच्या बॉलवरती 6 धावा, कुठेतरी 12 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढची टीम तयार राहायचंय. आई एकविरा सामना झाला का लगेच सेमीफायनलची मॅच असेल. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. 20 मिनिटांचा अवधी असेल दोन्ही संघांना. केस्ट आणि त्याचबरोबर स्वामी 11 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटकं पूर्ण झाली पाहिजेत. आपल्याला वेळेचं बंधन आहे. मैदान आपल्याला पुन्हा एकदा कर्नाटक स्पोर्ट्स यांच्या स्वाधीन करायचं आहे, त्यामुळे त्यांचा कॉल आलाय की आम्हाला वेळेत मैदान पाहिजे, मैदानाची खेळपट्टी बनवायची आहे. उद्या MCAचा पहिला राऊंड या ठिकाणी असेल A डिव्हिजनचा. आणखीन एक चांगला स्ट्रोक मंगेशच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पटवलाय. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे आलाय. आणखीन एक पहिल्याच बॉलवरती धमाकेदार चौकार. वा मंगेश वा, मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय फटका सजवलाय. संपूर्ण 2 दिवसातील पहिला शॉट या ठिकाणी आलाय चौकाराच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये खेळलेला फटका अप्रतिम. जसा वेगाने बॉल आला तसा वेगाने बॉलला फेकून दिलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक त्याच ठिकाणी अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळाडू वेगाने धावा देताना पाहायला मिळतील. प्रवीण या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजे एकंदरीत 18 धावफलकावरती. बॅटिंग केली जाते स्वामी 11चा संघ पाहायला मिळतोय. सुरक्षा रक्षकाचा संघ मुंबई महानगरपालिका. आणखीन एक पुढे सरसावून आणि काय फटका सजवलाय वामंगेश्वा. आणखीन एक पाहायला मिळतो सीमारेषाच्या पलीकडे. मनगटत आहे जोर आणि पाहायला मिळतोय मंगेशच्या बॅट मधून अप्रतिम धमाकेदार 4 सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. 22 तुटून पडले सलीम वरती. आता मंगेश थांबायचं नाव घेत नाहीयेत. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 10 धावा 3 बॉल वरती पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश अप्रतिम फलंदाजी करताना ओव्हर क्रमांक 2 मध्ये विस्फोटक खेळी या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. करावी लागणार फलंदाजी मंगेश यांच्या शरीराकडे जाऊ नका, परंतु ताकद त्यांच्याकडे भरपूर आहे आणि तेच प्रात्यक्षित आपल्याला पाहायला भेटलं या 3 बॉलवरती. या ठिकाणी आणखीन एक शॉट पाहायला मिळतो. खेळाडू पोहोचतील तोपर्यंत बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं पाहायला मिळतं, परंतु 10 देखील बॉल गेलाय सीमारेषाच्या पलीकडे. पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील इट्स अ 4. 4 धावा चौकार. आक्रमण इथे थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यांनी टार्गेटच केलंय सलीम यांच्यावरती. आतापर्यंत 3 चौकार आलेत वेगाने, 1 दुहेरी धाव म्हणजे काय 4 बॉल मध्ये 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 2 बॉलवरती देखील मंगेश प्रयत्न करतील. आला पट्ट्यात थेट कार्यक्रम. आणखीन एक बॉल चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील, पंच इंटरेस्टेड नाहीयेत. यष्टांच्या मागून लकी पंचांकडे अपील करताना पाहायला मिळत आहेत, परंतु या ठिकाणी जर पाहिलं आलाय 5वा बॉल क्रमांक 5 डॉट बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. बॉलवरती खेळाडू येतील तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पाहूया पंचांचा निर्णय. या ठिकाणी इट्स अ नॉट आउट म्हणजे काय 2 धावा. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 28 ऑन द बोर्ड. काय धावा काढल्यात 14च्या सरासरीने धाव्या कुठून काढल्यात.
चला तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला या ठिकाणी प्रवीण दाखल होताना पाहायला मिळतोय. पाहूया त्यांच्या गोलंदाजीमधून काय गोलंदाजी केली जाईल, कारण की पहिले आघाडीचे बॉलर यांच्यावरती आक्रमण केले. या ठिकाणी ऑन स्ट्राईक. आता मात्र बऱ्याच वेळानंतर सचिन यांच्याकडे स्ट्राईक येताना पाहायला मिळते. सचिनची कामगिरी पाहूया. पहिलाच बॉल फुल टॉस पाहायला मिळतो. पंचांकडनं नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतो. बॉल वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे 1+4 5 धावा या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळतील. या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे एकंदरीत 33 धावा. फायनल डिसिजन अंपरचा. चला प्लीज केज संघ. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. अंपर्स आपला डिसिजन फायनल द्या आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी टीमला पाठवा. डिसिजन मध्ये कुठलाही बदल होणार नाही. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. केई संघ आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल व्हा. चला ऑफिशियल्स आपण ऑफिशियल संपर हेमंत पवार. आयोजन समिती वारंवार आम्हाला या ठिकाणी सांगते डिसिजन मध्ये कुठलाही बदल होणार नाहीये. आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल व्हा. कुठलाही चेंज होणार नाही याच्यामध्ये, याची देखील आपण नोंद घ्या. चला जाऊया पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल गोलंदाजीसाठी आकाश जाधव दाखल होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आला या ठिकाणी आणखीन एक समोरच्या दिशेने धमाकेदार चौकार. सदतीस धावसंख्या पाहायला मिळते. बॉल क्रमांक 1 आकाश जाधव गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी अलॉंग द कार्पेट गॅप मधून बॉल वेगाने जाताना पाहायला मिळतोय की काय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहूया. पंचांकडनं डिसिजन दिला जातोय. बॉल गेलाय आणखीन एक सीमारेषेच्या पलीकडे. आलाय 4 धावांसाठी वेगवान अप्रतिम महामानव चषक. इट्स अ चौकार. 41 धावा झाल्यात. 41 धावा झाल्यात. या ठिकाणी कुठेतरी गडबड झाली आहे. 2च बॉलचा खेळ झालाय. पहा ऑफिशियल संपर्कच्या भूमिकेमध्ये, लेग पंचाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात सोनू वाघेला, तर स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये हेमंत पवार. एक्केचाळीस धावा. डोंबिवलीचे पंच आहेत स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये हेमंत पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. या ठिकाणी आणखीन एक चांगला स्ट्रोक. नो मॅन्स लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉलिंग केलं जात आहे.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते स्वामी 11 या संघाकडून. सेमीफायनल मध्ये संघ दाखल होताना पाहायला मिळतोय आई एकवीरा कशेळीचा संघ. नाही सांगायचंय 43 धावा झाल्यात या ठिकाणी. 3 बॉलचा खेळ, अजूनही 3 बॉल शिल्लक. या 3 बॉल वरती अजून एक एखादा मोठा स्ट्रोक येताना पाहायला भेटेल. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने उंची गाठली, लांबी गाठली नाही. खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी प्रवीण यांच्याकडनं देखील चुकी. इथं संपूर्ण आता केईचा संघ थोडासा बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूकडनं होणारी चुकी आणि या चुकीचा संपूर्ण भागीदार ठरतोय तो म्हणजे गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला बॉल कट केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यापासून केलेली एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग फेकी येईल तोपर्यंत एकाच धावेवरती थांबावे लागतंय. 5 बॉलचा खेळ, अजूनही 1 टू गो. शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 45. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू बॉलवरती वेगात येतील तोपर्यंत पाहूया एक धाव पाहायला भेटेल. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 46. बिनबाद टीम स्वामी 11 सुरक्षा रक्षक. चला शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण दाखल झालेत? मीत या ठिकाणी पाहायला मिळतील. नितेश. ओव्हर क्रमांक 4 साठी नितेश दाखल होताना पाहायला मिळतील. निर्णायक षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला भेटेल. या संपूर्ण षटकामध्ये लॉटरी षटक ज्याला म्हटलं जातं, कधी तुमच्या बाजूने लागली तर लॉटरी, कधी गोलंदाजाने टाकली तर ती गोलंदाजाची लॉटरी. ओव्हर क्रमांक 4. पहिला बॉल. स्लोवर टप्पा पाहायला मिळतो. स्लोवर डिलिव्हरी केली आहे या ठिकाणी. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. थॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 46 या आकड्यावरती. आतापर्यंत या क्वार्टर फायनल मध्ये महत्वपूर्ण फलंदाजी करणारे 2 बॅटर. एका बाजूला सचिन तर एका बाजूला मंगेश आगे. आणखीन एक शॉर्ट बॉल. जितका वेगाने आला तितकाच वेगाने बॉलला पाठवलंय. खतरनाक 6 धावासाठी आलाय आणखीन एक धमाकेदार विस्फोटक षटकार. धावसंख्या धावफलकावरती 52 पाहायला मिळते. मंगेश आणि त्याच्या समवेत साथीचा खेळाडू सचिन थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक बॉल. नो मॅन्स लाईन मध्ये बॉल ट्रायव्हल होईल. खेळाडू बॉल खाली नजर टिकवून आहेत परंतु त्या ठिकाणी देखील झेल सुटली जाते. कारण की बॉलवरती जर पाहिले तर उलटे वेगाने धावत येत होते. नितेश या ठिकाणी मिळाली आणखीन एक संधी बॅटर सचिन या खेळाडूला. धावसंख्या धावफलकावरती 54 ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 3 बॉल अजूनही शिल्लक. आणखीन एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. पाहूया या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतील आणि आली आहे पहिली विकेट. पहा उर्वरित 2 बॉल खेळण्याची देखील संधी या बॅटरकडे आली आहे. बॉल किती उरलेत ना मित्रा? 3 बॉल. 2 बॉल असतील. पहिला डॉट आला मग छगा, मग 2 रन, आता विकेट. एक सचिन गेला का दुसरा सचिन तयारच आहे. चांगली फलंदाजी. टाळ्या वाजल्या जातात कर्णधाराकडून. सिद्धेश सावंत काय टाळ्या वाजवतात पहा एका बाजूला.
असतील आणखीन एक दर्जेदार खेळाडू. स्वागत असेल सूरज वाघ आपलं. त्या ठिकाणी पाहिलं तर पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 55 ऑन अ बोर्ड. शेवटच्या बॉलसाठी या ठिकाणी धडपड करावी लागते गोलंदाजाला देखील आणि बॅटरला देखील. पाहूया शेवटचा बॉल किती धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगला एक आणखीन एक स्ट्रोक पाहायला मिळतो. त्या ठिकाणी खेळाडू आहेत नो मॅन्स लँड मध्ये. बॉल ट्रॅव्हल होईल. एक धाव कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट आणि या ठिकाणी 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 57. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 58 धावांचा पाठलाग करायचा टीम केईस्ट या संघाला. चला आपण करूया मॅचला सुरुवात.
मैदानाच्या दिशेने महत्वपूर्ण मॅच. 58 धावांचा पाठलाग करायचा टीम. या ठिकाणी केश या संघाला पहिली आघाडीची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. कृपया करून सिद्धेश सावंत आपल्या गोलंदाजाचं नाव अद्यापही आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मोहन या ठिकाणी जर पाहिलं तर सूरज वाघ जर्सी क्रमांक 22 आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी आहेत. डोक्याला चला स्पीडअप करा प्लीज. अजून सेमी आणि फायनल बाकी आहे, त्यामुळे थोडी घाई करा. 4 वाजलेत, विनंती असेल. चला ओव्हर क्रमांक 1 साठी मोहन पाहायला भेटेल. ऑन स्ट्राईक जर पाहिलं एका बाजूला धवल एका बाजूला मितेश, अशी ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. 58 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल ओव्हर क्रमांक 1 मधील पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. या ठिकाणी लाऊड अपील. चांगला बॉल हाताळला, वेगाने गेलेला बॉल. या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो मोहन यांच्या गोलंदाजी मधून. पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाजाने सांगितलंय की येणार तो बॉल तो वेगानेच येणार, त्यात कुठला कॉम्प्रोमाइज नाहीये. आणि तोच बॉल हाताळताना आपण मोहन यांना पाहू शकतो. बॅटर धवल ज्यांनी मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी केली ते ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला बॉल आडव्या बॅटने या ठिकाणी डीप मध्ये खेळलाय. फटका खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी येईल, फेकी चांगली पाहायला मिळते. परंतु बॅकअप देखील पहा यष्टांच्या मागून काय केलं जात आहे. त्यांना देखील माहिती आहे पाठीमागे खेळाडू नाही आहेत, तिकडे आपल्याला धावावे लागेल आणि तेच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 3 साठी गोलंदाज मोहन ऑन अ स्ट्राईक. धवल आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला फक्त दिशा दिली. डीप मध्ये खेळाडू पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट, फेकी येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते टीम के ईस्ट या संघाकडून. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 3 बॉल संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मारावे लागणार मोठे मोठे फटके, परंतु कधी येणार आहे मोठे फटके ह्याची वाट पाहावी लागेल. धवलकडे क्षमता आहे. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. आणखीन एक ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. फेकी तितकी चांगली. सूरज वाघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक वेगळ्या शैलीमध्ये. सूरज आपल्याकडे कॅप असेल तर आपण कॅप देखील परिधान करू शकतो, परंतु नाही. गमछा त्यांची ओळख आहे आणि तो गमछा या ठिकाणी त्यांनी परिधान केलाय. जर्सी क्रमांक 22. आणखीन एक अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईट मागताना पाहायला मिळतात खेळाडू, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पाहूया शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 1 मधील गोलंदाज मोहन. आतापर्यंत इम्प्रेस केलं या गोलंदाजाने, कारण की प्रचंड येणारा वेग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यांच्या खांद्यामधून. सर्व खेळाडू जर पाहिले क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू हे सर्व सुरक्षा रक्षक मुंबई महानगरपालिका विभागातून कार्यरत आहेत. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. यष्टांच्या मधोमध टाकलेला बॉल. पंचांकडे लेग बाईचा इशारा. धन्यवाद. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 6 बिनबाद टीम के ईस्ट. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज संघाचे कर्णधार सिद्धेश सावंत या ठिकाणी जाताना पाहायला मिळतील. जर्सीवरती जरूर क्रमांक आहे 45.
परंतु संघाला रोखतील का, धावा कमी देतील का? या ठिकाणी पहा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे सिद्धेश सावंत संघाचे कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे 6. अजून जिंकण्यासाठी पाहिलं तर 52 धावांची आवश्यकता येणारे 18 बॉल. दोन्ही खेळाडू लेदर बॉल क्रिकेट खेळाडू थोडंसं आपण बाहेर नाही या, मॅच चालू आतमध्ये. व्हाईट जर्सी परिधान थोडंसं आपण बाहेर नाही या, कारण की सामना चालू आहे या ठिकाणी क्वार्टर फायनलचा. सिद्धेश सावंत चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु पंच इथे इंटरेस्टेड आहे तो व्हाईट बॉल देण्यासाठी. आली आहे एक आणखीन व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका नॉर्थ मोटर लोडर विभाग यांच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी वृंद यांच्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन. आजचा अंतिम दिवस, अंतिम 2 सामने फक्त शिल्लक, एक सेमीफायनल एक फायनल. या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग केले, परंतु या ठिकाणी दीपेशने मात्र या ठिकाणी कॉल नाकारला होता. परंतु या ठिकाणी डेअरिंग पहा, या डेअरिंगला सेल्यूट असेल, कारण की सुरक्षा रक्षक जे खेळाडू देखील सांगतायत तू आमचा नाद करतोस का, आम्ही देखील तुझ्या हुलपट्टीला घाबरणार नाहीत, 1 रन्स गेला तरी चालेल, परंतु आमचा थ्रो तुम्हाला आम्ही दाखवणार. आणि तेच पाहायला मिळते. पहा त्याला देखील शाबासकी दिली जाते टाळ्या वाजवून मोहन यांच्याकडून. एक बॉल धावसंख्या धावफलकावरती 9 ओव्हर क्रमांक 2 ऑन अ स्ट्राईक नितेश. आणखीन एक चांगला बॉल, परंतु याही बॉलला पंच व्हाईट बॉल घोषित देतील. गोलंदाजी एक्स्ट्रा धावा कधी कधी आपल्याला टीमला संकटात घेऊन जातात. यस व्हाईट बॉल आहे, इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा अतिरिक्त धाव धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ओव्हर क्रमांक 2 मधील आणखीन 5 बॉल हाताळायचे आहेत सिद्धेश सावंत या गोलंदाजाला. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपीलचा इशारा, परंतु इंटरेस्टेड नाही आहेत ऑफिशियल्स. येस या ठिकाणी आउट दिलं जात आहे, कारण की बॉल आता जे बोल्ड झालेत का विकेट, या ठिकाणी पहिली विकेट जाताना पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर नितेश यांची खेळी समाप्त. स्विच हिट करण्याचा प्रयत्न असफल. बॉल डायरेक्ट थोडासा का होईना यष्टांवरती आदळला आणि या ठिकाणी पंचांनी लगेचच बोट उंच केलं आणि सांगितलं इट्स आउट. अरे बॅटरचं नाव काय रे नवीन आपल्या पोराचं? बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. प्रणव, धन्यवाद. 12 खेळाडू केस्ट बॅटिंगसाठी प्रणव दाखल होताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा बॅटर. आणखीन एक चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा मिस आउट स्ट्रोक जरूर झाला. शॉर्ट हँडमॅन मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. फेकी येईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ओव्हर क्रमांक 2 मधील सिद्धेश सावंत संघाचे कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट गोलंदाजी करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
आणखीन एक मिस आउट स्ट्रोक या ठिकाणी पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू वरती कॉटन बॉलचे झेल घेण्यासाठी सिद्धेश सावंत ऑन फायर. विकेट क्रमांक 2. इट्स आउट. चला बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सूरज नाव काय सांगितलं? मराठीमध्ये उजेड. नाव सांगायची देखील पद्धत पहा सूरज वाघ यांची. आकाशाकडे पाहतायत, डोळे मिटतायत. सांगितलं त्यांनी आकाश, प्रकाश. प्रकाश या ठिकाणी शेवटचा बॉल. ओव्हर क्रमांक 2. एक विकेट महत्वपूर्ण मिळवली आहे या ठिकाणी. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाताना पाहायला भेटेल. खराब क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 14. म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. उमेश, या धावा पूर्ण होतील का? चौदा. मुस्तफिर, लक्ष ठेवा. आपण कॅमेरा कुठे आपला? साइड कॅमेरा. हा जरा व्यवस्थित. बॉलर कोण आहे? सूरज. संदेश. टोकन नाव नका सांगू, पूर्ण नाव सांगा. स्पर्धा जर पाहिली युट्यूब लाईव्ह प्रोफेशनल लेवलला संपूर्ण मुंबई महाराष्ट्रावर दाखवली जाते. कालच्या दिवसामध्ये सूरज वाघ 2500 प्रेक्षकांनी हा सामना पाहिलाय. लक्षात घ्या, महानगरपालिकेची स्पर्धा जरूर आहे, परंतु 2500 प्रेक्षकांनी हा सामना पाहिलाय. याबरोबर आमच्या या ठिकाणी मुकेश शिवर्धनकर दादा यांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. या संपूर्ण स्पर्धेतील ज्या ट्रॉफीज आहेत ते त्यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ दिल्या गेल्या, त्याबद्दल वेळ का होईना मुकेशजी शिवर्धनकर आपलं हार्दिक स्वागत असेल. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहिला तर मिस आउट स्ट्रोक. एक धाव कंप्लीट केली जाते. आता या ठिकाणी जर पाहिलं टीम केईचा संघ थोडासा बॅकफुट वरती जाताना पाहायला भेटेल. मुकेशजी शिवर्धनकर आपलं हार्दिक स्वागत असेल.
खूप उशिराने आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण महानगरपालिका कर्मचारी अधिकारी वृंद. फुल टॉस बॉलला या ठिकाणी मारलंय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांकडनं धावा दिल्या जात आहेत 6 धावा. या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा. 21 धावा माफ करा. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मॅच अजून ऑन आहे. 21 या ठिकाणी आणखी एक फुल टॉस बॉल. आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत. 2 धावा कंप्लीट. फेकी बागी वेगाने आली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता येतानाच 24 झाल्या. माफ करा 24 धावा झाल्यात. माझी चुकी नाही सूरज. मला स्कोरर सांगणार तशा मी धावा तुमच्यापर्यंत सांगणार. माझं काम आहे तुम्हाला हिरो बनवायचं. माझं काम आहे तुम्हाला हिरो ते झिरो बनवायचं. या ठिकाणी आणखीन एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल वरती वेगाने खेळाडू धावतील आणि या ठिकाणी झेल देखील सुटली आहे. संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. बॅटर धवल या खेळाडूला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 26 ऑन अ बोर्ड. 26 धावा अजूनही जर पाहिलं तर शेवटचा बॉल 32 धावांची आवश्यकता असेल. 7 बॉल 32 धावा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि येणारा ओव्हर क्रमांक 3 चा खेळ देखील या ठिकाणी समाप्त. विनंती असेल आई एकविरा संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. आई एकविरा संघ कॅप्टन आपण या टॉस जवळ. निलेश आई एकविरा संघाचे कॅप्टन निलेश आपण या व्यासपीठाजवळ. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ झाला की लगेच आपण नाणेफेक करून घेऊया. किती आला स्कोर? 32 पाहिजे ना. हा बरोबर 26 येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. टीम केएसटी या संघाला क्वार्टर फायनलची मॅच सेमीफायनलच्या सामन्याकडे येणाऱ्या काही वेळातच सुरुवात. आई एकविरा संघाचे कॅप्टन विनंती असेल निलेश आपण टॉस साठी या.
या ठिकाणी जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल औपचारिकता फक्त शिल्लक. बॅटर आले होते मैदानामध्ये, या ठिकाणी त्यांची देखील विकेट जाताना पाहायला मिळते. त्यांची जागा घेण्यासाठी पाहूया बॅटर कोण मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत आपण जाऊया व्यासपीठाच्या दिशेने. एकविरा संघ विनंती असेल आपण टॉससाठी या. निलेश, एकविरा संघ निलेश आपण टॉससाठी या. चालू सामना झाला, जो विजय संघाचे कर्णधार असतील त्यांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं, लगेच टॉस केला जाईल कारण की आपण वेळ घेत नाहीयेत. नवीन बॅटर मैदानामध्ये लकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी अरविंद दाखल होताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कोल्हापूर, कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक वेगाने बॉल खूप उंच हवेमध्ये, बॉलच्या खाली जर पाहिलं तर सूरज वाघ वेगाने पळताना, वाह का प्रयत्न केले होते मंगेश आगे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॉल हातामध्ये पडून तो पुन्हा निसटला, परंतु तो देखील सांगतोय मंगेश की तुझ्यापेक्षा मी वेगाने पळतो सूरज. चला या बोथ कॅप्टन्स एकविरा संघाचे कर्णधार आपण या लगेच. टीम स्वामी 11 सिद्धेश सावंत आपण या लगेच इकडे. चला एकविरा संघाचे कॅप्टन मंगेश निलेश या विनंती असेल आपल्याला टॉस साठी. स्पीडअप करा प्लीज. प्रशांत भोवड आपले कर्णधार कुठे आहेत? गौरवजी कोळी यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. सेमीफायनल क्रमांक 2. एका बाजूला एकविरा, एका बाजूला स्वामी 11 सुरक्षा रक्षक संघ मुंबई महानगरपालिका. सिद्धेश येताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी स्माईल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खुश आहेत कारण की संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. सध्या चर्चा या देखील संघाची आहे की प्रत्येक ठिकाणी हा संघ सेमी आणि फायनल खेळतोच आहे, परंतु या ठिकाणी पाहूया. चला या प्लीज स्पीडअप करा विनंती असेल. निलेश जरा या वेगाने या.